आगामी पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे आज इथं मुलाखती झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर नगर परिषद निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक आपल्यासोबत आहेत। नेमक्या या मुलाखती कोणत्या बेसवर झालेल्या आहेत, उमेदवारांची निवड साठी काय क्रायटेरिया लावलेला आहे आणि पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। उमेदवारांची जी मुलाखती झाल्या ते कोणत्या बेसवर झालेल्या आहेत? आज पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा जो काही प्रोग्राम आलेला आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्या भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आदरणीय आमदार समाधानदादा अवताडे, आदरणीय माजी आमदार आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक, त्याचबरोबर संघटनेतल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदच्या निवडणूक अनुषंगाने या ठिकाणी निश्चितपणाने अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये मुलाखती पार पडल्या। जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये काम करायचं आहे, असे काही नवीन जुने महिला भगिनी माता भगिनी अशा अनेकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या। आपल्याला पक्षाची जर पद्धत माहीत असेल तर आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेणे, त्यांनी केलेला कार्य अहवाल अतिशय शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती समजून घेणे आणि त्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवता येईल, पालकमंत्री महोदयांकडूनही सर्वे केला जातो, पक्षाच्या नेतृत्वाकडूनही सर्वे या निमित्ताने केला जातो। त्या अनुषंगाने पुढच्या 2 दिवसांमध्ये निश्चितपणाने पक्षाच्या माध्यमातून सर्वे येईल आणि ज्या का आज इच्छुकांनी मुलाखती दिल्या जवळजवळ 254च्या आसपास आज नगरसेवकांसाठी माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, काही ज्येष्ठ आजी माजी नगरसेवक असतील, त्यांनी या ठिकाणी मुलाखती या उमेदवारीसाठी दिल्या। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी जो की जवळजवळ 94,000 लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे पंढरपूर शहरामध्ये, त्याही संदर्भातल्या जवळजवळ 8 ते 9 महिला माता भगिनी यांनी या ठिकाणी महिला ओपन असल्यामुळे मुलाखती दिल्या। मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की या निवड प्रक्रियेमध्ये पक्षाचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि सध्याच्या वातावरणानुसार पक्षाकडून सातत्याने नेतृत्वाला स्थानिक नेतृत्व सांगितलं जाते की पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याच्या बाबतीत मला वाटतं निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा निर्णय या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून होईल। त्याचबरोबर अनेक जे सहयोगी मित्र पक्ष आहेत आज भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य लेवलला काम करणारे, मग राष्ट्रवादी काँग्रेस असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांचा गट असेल, असे जे छोटे मोठे अलायन्स जे राज्य लेवलला आहेत त्यांनी या निमित्ताने आम्हाला जागा मिळाव्यात या बाबतीतली मागणी केलेली आहे। त्यामुळे त्याचाही या ठिकाणी पक्ष नेतृत्व निश्चितपणाने विचार करणार आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आज सांगायचं एवढंच आहे की एवढ्या भव्य प्रमाणात मुलाखती दिल्या, प्रत्येका एक जागेसाठी एकेका प्रभागासाठी जवळजवळ 10 इच्छुक या निमित्ताने पंढरपूर शहरात या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळले, त्यांचं ऐकून घेता आलं। मला असं वाटतं की निवडून येणे हा एक क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा पक्षाने यामध्ये राबवलेला आहे। त्याचबरोबर आजपर्यंत केलेलं सामाजिक काम असेल, पक्षाची जी सदस्यता मोहीम या पाठीमागच्या काही कालावधीमध्ये पार पडली त्यामध्ये सक्रिय सहभाग किती प्रमाणात आपला होता या बाबतीतली विचारणा या ठिकाणी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं एका जागेसाठी 10 इच्छुक असताना सर्वानुमते आपल्या सगळ्यांचे एकमत होईल का? कारण जागा एक असतील तर इच्छुक 10 जण आहेत, तर ह्या परिस्थितीमध्ये जर एकाचं नाव वरून जो सर्वेमध्ये रिपोर्ट आलाय त्यानुसार जर आलं तर तुमच्या सगळ्या उरलेल्या 9 लोकांची भूमिका काय असेल अशा पद्धतीलाही ठामपणे अगदी मन मोकळ्या वातावरणात प्रश्न विचारण्यात आला। त्यामध्ये सगळ्यांनी एवढंच सांगितलं की पक्ष नेतृत्व किंवा स्थानिक नेतृत्व जो काही निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत। आम्ही शक्यतो आमच्यामध्ये एकजूट ठेवून एक उमेदवार कसा देता येईल हाही प्रयत्न या ठिकाणी आलेल्या उमेदवारांमध्ये दिसून आला आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जे खरे पळणारे कार्यकर्ते जे युवा सहकारी आहेत, आज पक्षाचं धोरणच तसं आहे की नवीन जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभरामध्ये 1 लाख युवकांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणण्याचा मानस देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आहे। त्याच पद्धतीने खालच्याही राज्य लेवलच्या नेतृत्वाचा तशा पद्धतीचं नियोजन आहे। त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे जे चांगलं काम केलेलं आहे, निवडून येण्याची पात्रता जे आहे, सगळ्या गोष्टी ज्याच्याकडनं शक्य होतील अशा उमेदवारी योग्य निवड पक्ष नेतृत्व या निमित्ताने करेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे। आणि निश्चितच
पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना पक्षाने माझ्यावर या निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नेमणूक केलेली आहे. त्याही माध्यमातून मी माझ्या परीने जे काय माझं संघटन आहे युवकांचं ते अतिशय झोकून देऊन या ठिकाणी चांगल्या युवकांना या ठिकाणी प्रवाहात आणण्यासाठी माझा निश्चितपणाने चांगला प्रयत्न राहील. आता तुम्ही बोलताना सांगितलं की एकेका जागेसाठी 8 ते 10 लोकांचे इच्छुकांचे अर्ज आहेत. आता यामध्ये कसं आहे की जास्त मागणी असेल तर नाराजी होण्याची पण भविष्यात शक्यता असते. शक्यता नाराजी होण्याची असती सगळीकडेच असते. एकाला मिळालं दुसरा नाराज होणं. परंतु मला खात्री आहे की आदरणीय प्रशांत मालक असतील, समाधान दादा असतील, ही या ठिकाणी सगळ्याला बोलवून घेऊन योग्य ती समजूत त्या लोकांची काढतील आणि पक्ष संघटना किंवा इतर संघटनेत काम करताना योग्य त्या ठिकाणी त्याचा योग्य सन्मान हाही या निमित्ताने केला जाईल याचाही मला विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच बोलताना सांगितलं होतं की जिथं युती होईल तिथं युती करा, अन्यथा स्वबळावर जरी लढला तरी मित्रपक्षांबरोबर टोकायची टीका करू नका. आज आपले जी मित्रपक्ष आहेत त्यातले काही विठ्ठल परिवाराबरोबर पण काही पदाधिकारी त्यांचे जाताना दिसत आहेत. काय सांगाल, कशी युती होणार आहे की राज्य लेवलला पक्ष तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी बसून अतिशय लिबरल निर्णय घेतलाय की जिथं शक्य आहे तिथं युती मिळूनच आपण महायुती म्हणूनच लढायचं आहे. जिथं होत नाही तिथं प्रत्येकाचं पक्षचिन्ह वापरून लढायचं आहे. कोणाबरोबर परिवार वगैरे हा विषय नाही आहे. पण मला खात्री आहे की आगे आगे देखो आने वाले मतलब अभी बहुत दिन है, 8 दिन तो है, तो उसमें कुछ ना कुछ हो जाएगा ऐसा मेरे को लगता है. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक घटक असा आहे की सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे. त्यामुळे नवीन आलेल्या लोकांमुळे आपल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जुन्या आणि नवीन या दोन्ही दृष्टिकोनातून जाणारा पक्ष आहे. आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळची परिस्थिती 2 वरून 302 वर जाताना यामध्ये अनेकांचं योगदान आहे. म्हणजे आम्ही सुद्धा काही नंतरच्या माध्यमातून आम्ही आलो. परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटन हे कार्यकर्त्यांच्या जोरावरचं असलेलं संघटन आहे. इथं कोणीही नेता वगैरे नाही, तर इथं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य हे पक्षाच्या कार्यकर्त्याला दिलं जातं आणि त्या आधारावरच आज पंढरपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुका आपण पार पाडणार आहे. त्यामुळे कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची दक्षता पक्षाने आणि स्थानिक नेतृत्वाने घेतलेली आहे आणि यातनं योग्य तो मेसेज चांगला जाईल आणि यातनं चांगली माणसं निवडली जातील एवढा मला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न असा आहे जाता जाता की भारतीय जनता पार्टी जशी मोठी होत झाली तसे त्याच्यात गटबाजीचं पण काही ठिकाणी प्रमाण दिसतंय. पंढरपूरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये गटबाजीचा फटका बसेल असं वाटतं का? गटबाजी प्रथमदर्शनी आपल्या सगळ्यांना दिसते, परंतु ती गटबाजी थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी निश्चितपणाने आदरणीय प्रशांत मालक असतील, समाधानदादा असतील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही सगळेजण असू, ते कमी कसा राहील आणि कोण आपल्यापासून दुखावणार नाही, दूर जाणार नाही ह्याची दक्षता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने आमच्या सगळ्यांची असेल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. येणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी जे आज भारतीय जनता पार्टीने इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भातच या मुलाखतींमधून कशा प्रकारे किंवा कोणत्या क्रायटेरियावर उमेदवारांची निवड होणार आहे, त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे या संदर्भात निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि एकंदरीत पार्टीची भूमिका सांगितलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.